ती झटपट होणारी रस्सा भाजी आहे. भाज्याची आमटी आज कशी बनवायची ते बघ. त्यासाठी मी इथं वाटण घेतलंय. लसूण, आलं, कोथिंबीर, 2 कांदे, थोडीशी डाळ घेतली आणि खोबऱ्याचे काप घेतलेत. सगळं वाटण मी भाजून घेतलेलं आहे. तर आता हे सगळं आपण एकदम मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. त्यातच मी थोडंसं मीठ पण घेते आणि थोडंसं पाण्याचा वापर करून मी हे वाटण सगळं एकत्र असं मिक्सरला अगदी फाईन पेस्ट बनवून घेते. तुम्ही बघू शकता या पद्धतीने अगदी वाटण तयार झालेलं आहे. तर इथं कढईत मी 2 चमचे तेल टाकून घेते. तेल व्यवस्थित तापल्यानंतर आपण हे जे वाटण बनवलेलं आहे ते आपण टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. तेल सुटल्यानंतर त्यात धना पावडर, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, घरगुती मसाला, हळद, गरम मसाला आणि मी थोडासा मटन मसाल्याचा वापर करते. त्याने एक छान चव येते. अगदी व्यवस्थित मिक्स करून घेते. अगदी व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर मी त्यात गरम पाणी टाकते. जर तुम्हाला रस्सा भाजीला तरी हवी असेल तर तुम्ही शक्यतो गरम पाण्याचाच वापर करा आणि छान अशी तरी येते. तर किती व्यक्तींसाठी करायचं त्यानुसार अंदाजाने पाणी देऊ शकतो. तर मी इथं अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं. त्यात अर्धा कांदा चिरून घेतला, थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद घालून घेते आणि चवीपुरतं मीठ टाकून घेते. एकदम असं छान असं बॅटर बनवून घ्यायचं. जास्त घट्टसरही नाही आणि जास्त पातळही नाही. आपण नॉर्मल भाज्याला भिजवतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट बनवलं. कढईत मी तेल थोडंसं तापत ठेवलंय. तेल व्यवस्थित तापल्यानंतर आपण त्यात छोट्या छोट्या आकाराचे गोल गोल भजे बनवून घ्यायचे. भज्याची आमटी त्यासाठी ते गोल गोल भजे छान वाटतात. अगदी असे दोन्ही साईडने व्यवस्थित असे तळून घ्यायचे. अगदी 5 मिनिटात ही भजी तयार होतात. तर तुम्ही बघू शकता असे भजे तयार झाले. ते आपण आता ह्या भाजीत टाकून घेऊया आणि छान उकळी काढून घेऊया. त्यात आता मी थोडीशी कोथिंबीर टाकते. आपली भाज्याची अगदी झटपट होणारी आमटी रेडी आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर मिनूज किचनला लाईक करा. तसेच ही रेसिपी शेअर करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत.